कधी कधी अशाही परिस्थितीला सामोरे जावं लागतं. काय झालं हे तुम्हाला पुढे सांगतेस. तर श्री स्वामी समर्थ मंडळी, आमच्या पार्किंगमध्ये ही 10 वाजताची फुलं आलीत. इकडचे लोक ह्याला चिनी गुलाबही म्हणतात. तुम्ही काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा. रात्री 9:30-10 पर्यंत माझी सगळी कामं आटोपली होती, पण आमचा खवा यायला उशीर झाला. दादाने फ्रेश खवा काढून दिला होता, तर 10 ते 10:30च्या पुढं आम्हाला खवा भेटला आणि दादूला झोपवून आम्ही लागलो गुलाबजामुन बनवायला. आता तुम्हीच सांगा, आपण जर कुणाच्या जॉबवर असतो तर एवढ्या वेळेपर्यंत आपण काम केलं असतं का? पण स्वतःचा व्यवसाय म्हटल्यावर हे अशा परिस्थितीला तोंड द्यावंच लागतं. कधी कामं लवकर आटोपतात तर कधी रात्र रात्र होऊन जाते. आता काल सकाळी मी 4 वाजता उठले असल्याने झोपही भरपूर येत होती आणि ह्यांना पण कामावर जायचं होतं, पण तरीही आपल्या कामं आपल्याला करावंच लागतात. आपली जबाबदारी आपल्याला पार पडावीच लागते. सगळे गुलाबजामुन बनवून होईस्तोवर 11:30 वाजलेत आणि इतकी झोप येत होती की व्हिडिओ काढता काढता जांभुळी आली मला. बरं असू द्या, आजसाठी म्हणजे गुरुवारसाठी साबुदाणा भिजत घातला आणि त्याचबरोबर संध्याकाळसाठी लाल हरभरेही भिजायला घातले. आणि आपले गुलाबजाम बघा कसे टम्म फुगलेत. आता उद्या सकाळपर्यंत ते छान होऊन येतात. चला आता आम्ही व्हिडिओ इथे सेंड करते. तुम्ही व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.